हनुमानजी पोहोचल्याच्या नंतर द्वारावर सुदर्शन चक्र उभा होता. कोण उभा होता? त्यांनी हनुमंताला अडंगा घातला, तू आज जाऊ नको. हनुमान महाराजांना काय घेतलं? सुदर्शन चक्र घेतलं आणि तोंडात दाबून दिला अडी कोपऱ्यामध्ये. हनुमंतात चालले गेले. तो बलवान सुदर्शन हनुमानाने काय केला? पुढे दाबला तोंडामध्ये. आत गेल्याच्या नंतर भगवंताने बोलवलं, ये इकडे. आणि माता सीताच्या जागेवर रुक्मिणी बसेल होती. हनुमंताने विचारलं, प्रभू माझ्या सीतेच्या जागेवर हे दासी काय करते? काय विचारलं? माझ्या सीतेच्या जागेवर हे कोण आहे दासी? माझ्या सीतेच्या जागेवर काय करते? महाराज सीतेच्या जागेवर काय करताय असं ऐकताच की पहिले तर रुक्मिणीचं मोह ऐका. पहिले तर रुक्मिणीचं मोह तुटलं की माझ्याहून ही सुंदर सीता आहे. मग म्हणे हनुमंता मुखामध्ये काय आहे? करलं तो सुदर्शन महिन्याला म्हणे, प्रभू यांनी मला तोंडात दाबून ठेवलेलं होतं. 2 नंबर सुदर्शनाचं मोह तुटलं. आणि 3 नंबर सगळी लीला झाली. हनुमान चाललेही गेले. गरुड आला आणि गरुड काय म्हणतो? म्हणे अजून बारे हनुमान आलेच नाही. प्रभू म्हणता तो आलाही, लीला झाली आणि तो गेला. म्हणायचा अर्थ कि गरुडाहून भी जास्त जर तीव्र गती है ते हनुमान जी महाराज एक साथ में 3 लोगों का मोह तोड़ दिया. मग अशी लीला आहे. मोह कधीच करू नका. पुढे कथा येते. भगवान श्री कृष्ण ची नामकरण संस्कार झाला. बाल लीला भगवंत कशी करतात? भगवंत मोठे झाले. किती वर्षाचे झाले? 5 वर्षाचे. किती वर्षाचे? आता 5 वर्षाचं लेकरू कितलं खतरनाक असते. बिचारायला बरोबर बोलता भी नाही येत, पण आतंकवादी हमले. घरात शांतता असली म्हणजे समजून घ्यायचं आतंकवादी कुठे काही ना काही कारनामा करत आहे. अधिकतर काय करता लेकरं? घरातले देव नेतीन शेणात टाकून. कोणाकोणाच्या लेकरांना गेलाय असं तर हात उचला तर असं केलंय का? देवारातले देव घेता, कुणी मटक्यात टाकतील, कुणी शेणामध्ये टाकून येईन, कुणी दारी फेकून येईन. लेकरायले असं देवाशी काय असते? त्याची बी एक लीला आहे. काय? गर्गाचार्यजी महाराज गर्गाचार्यजीने एकदा संत मुनी महात्माजन वशिष्ठ ऋषी कुठे येल होते? कोणाच्या घरी? जोरात बोला. नंद भवन म्हणी. आता नंद भवन म्हणी येल होते. त्यांची काय लीला होती? कमी भागात सांगतो, लवकर ऐका. ते काय करत? ते शालिग्रामची सेवा करत. कोणाची? शालिग्रामची सेवा करत. आता भगवंताला काय आदत होती? शालिग्राम दिखला म्हणजे भगवंत तोंडात घालून घेतो. नंद बाबा पूजा करायला बसले. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. 5 वर्षाचे भगवान श्रीकृष्ण हंब्या करून जात आणि लाडू म्हणून त्या शालिग्रामला आडी घुसावलं. डोळे खुलले. शालिग्राम कुठं गायब झाला? शालिग्राम कोणाच्या मुखात? भगवंताच्या. हे लेकरांना आदत कुठून लागली? भगवान श्रीकृष्णापासून. कुठून लागली? श्रीकृष्णापासून. अशी भगवंताची लीला होती महाराज. आता जे ऋषीची लीला आहे ते मला उद्या ऐकायला, आज ऐका. भगवान 5 वर्षाचे झाले. आंब्या चालू लागले. भगवंताची लीला प्रारंभ झाली. आता भगवंताची लीला म्हणजे भगवंताच्या गवडणी कोण? भगवंताचा दासी कोण? गोपी कोण? 80 90 वर्षाच्या म्हाताऱ्या. जे आपण गोपी ऐकता ना, त्या गोपी सगळ्यांची वय काय मानव आहे का? 80 90 110 70 अशा म्हाताऱ्या गोपी. कोणाच्या? भगवान कृष्णाच्या. त्या गोपिका. आता गोपिका सोबत भगवंतानं लीला चालू केली. गाड बाळ भगवंताचे सुदामा, मनसुका, तनसुका, धनसुका असे भगवंताचे मित्राचे नाव आहे. काय? मनसुका, धनसुका, तनसुका, श्रीरामा, मधुमंगल हे भगवंताचे मित्र झाले. बलराम भैया. आता छोटसे भगवान, लहान असे. अडूनापू कथा हिंदी श्रवण करा, तुम्हाला ऐकायला आनंद देईल. छोटो से नन्हे से हमारे श्री कृष्ण कन्हैया. 2 दात आले भगवंताला. माझा हिंदी शेते, आता मराठी शेते, काय करणार? जैसा देश वैसा भेस. अब भगवान को कितने दांत है? 2 दतोगिया है. ही करता निसते.
भगवान के नंद भवन की गौशाला में 9 लाख गैया है। कितनी है? 9 लाख गैया है। 9 लाख गैया का मालिक है, फिर भी चोरी काहे की करता है दूसरों के घर दही और माखन की। महाराज 9 लाख गैया है, इतना सारा घी। और नंद भवन की जितनी भी गौशाला की गैया है ना, सभी के सींगों की जो मालिश होती है ना, वो घी से होती है। अब मैया के संग बलराम भैया और कृष्ण दोनों के दोनों गौशाला में जाते थे। अब गौशाला में गए कि वो क्या करते थे? गाय के सींगों को लटकते थे। एक बार की कथा आती है, भगवान गौ माता के सींग पर लटके। और एक बार की, हर बार की कथा है, भगवान अच्छे टिकली पाउडर सच धज के मस्त मोर मुकुट धारण, इतने से छोटे से 5 वर्ष के बालक गौशाला में जाते थे, गाय के संग लीला करते थे गौ माता के संग। अब एक तरफ से बलराम भैया लटके, दूसरी तरफ से कृष्ण। अब जैसे लटके तो उस गौ माता ने दौड़ना चालू किया, और जैसे ही दौड़ना चालू किया, भगवान कहते हैं अरे 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 बाबा बाबा मुझको बचाओ, मैं गिर जाऊंगा ओ बाबा, ए गौ माता रुक जा। ये सब क्या है? गौ माता की लीला है भैया, गौ माता की लीला है। गौ माता ने ये सब क्या किया? अब ये से भगे, और जैसे ही भगवान के हाथ छूटकर नीचे गिरने लगे, गौ माता क्या करती थी पता है क्या? गोबर के ढेर में जाती थी और वहां जाकर खड़ी हो जाती थी। जैसे ही भगवान गिरने लगे तो गले तक गोबर में ढस जाते थे, गले तक गोबर में। अब गले तक गोबर में, और जैसे घर पे जाते थे, ये सुना मैं तो को नहा धोवा के भेजू और उधर से गोबर में भर के आ जाए, नहा धोवा के भेजू कभी माटी में भर के आ जाए। मैया मौके कोई गलती नहीं है, वो गौ माता जाकर वो गैया जाकर ना, वो गैया गोबर में खड़ी हो जा रही में, वो हाथ गले तक ढस जाओ मेरी माँ। अच्छा, अब भगवान ने क्या लीला चालू की? अब भैया धीरे धीरे बड़े हुए, भगवान क्या हुए? बड़े हुए। भगवान की नटखट लीला है। अब गोपियों के घर पे जाते थे, क्या करने? अब एक गोपी ने भगवान को क्या किया पता है क्या? एक गोपी ने सभी को आमंत्रण दिया सत्यनारायण की पूजा के लिए, और भगवान को भी आमंत्रण दिया। ए कृष्णा सुन, कल सवेरे मेरे यहाँ सत्यनारायण की पूजा है, तो सवेरे सवेरे आ जाइयो। कल सत्यनारायण की पूजा में प्रसाद लेने को आ जाइयो कृष्णा। बोले ठीक है, आ जाऊंगा। महाराज प्रातः काल 6 बजे से भगवान जाकर उसके घर पे बैठ गए। 6 बजे से, ए सखी दरवाजा खोल। सखी ने दरवाजा खोला, इतने सवेरे सवेरे कौन है? मैं नंदा को लाला कृष्ण। सकाळी 6 वाजता, सुबह 6 बजे भगवान उस सखी के घर पे पहुंच गए। ए सखी दरवाजा खोल। ए कृष्णा इतने सवेरे सवेरे काय को आया रे? बोले मैं सत्यनारायण की पूजा करने को। बोले सत्यनारायण की? हाँ सखी तूने आमंत्रण दिया था ना, सत्यनारायण की पूजा है, तो मैं ही तो सत्यनारायण हूं, लेकर मेरी पूजा। सखी म्हणते नहानो धोवो आवे ना, सवेरे सवेरे उठ गए, मुंह धोए ना, और बोले बोले सत्यनारायण में जय जय हूं। काय को जय जय? जा नहा धो क्या हो घर पे। महाराज कृष्णाले हे गोष्ट मनाले लगूंगी, मन को लग गई भगवान के हैं, मेरी पूजा के लिए मेरे को ही बुला, मेरे को ही भगा रही है। ये सखी देख मैं जय जय हूँ, जय जय काय को नहीं जय जय, नहानो धोनो आवे ना, सवेरे सवेरे उठ गो और बोले जय जय है। अच्छा सखी, आता सखीनं सत्यनारायण केला, रात्री झाली, रात्री का समय हुआ। काय केलं भगवंताने? तिचा जो पती होता रात्री झोपले, भगवंत गेले, रात्रीची वेळ, रात के समय भगवान गए, तो अच्छा ये सखी का घर है, इसने मेरे को जय जय नहीं बोला। गए रात्रि के समय, दोनों सोए हुए थे, और क्या किया? उसके पति की दाढ़ी और उस सखी की चोटी के बाल भगवान ने
बांधून दिले. आत्ता म्हणे पाहतो कशी काय उठते. महाराज सकाळ झाली, घरचा माणूस उठला आणि जसा सुटला त्याच्या दाढीची केस तर बाईच्या वेणीची केस. उठला, दाढी ताणाली, तिची वेणी ताणाली. एकूण तो तिकून तिथे अरे सोळा 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 सोळा. हे सगळे कंप्लेंट घेऊन पोहोचले कोणाजो? यशोदा मैयाजो. कोणाजो पोहोचले? यशोदा मैयाजो. कोण पोहोचलं? 80 80 90 110 वर्षाच्या म्हातारा गवडणी त्या यशोदेजो कृष्णाची काय करायला पोहोचले? शिकायत करायला पोहोचले. ए यशोदे इकडे इकडे इकडे. म्हणजे काय? म्हणजे तिया पोरेले समजाळ. म्हणजे महापोऱ्यानं काय केलं? म्हणजे काय केलं? ऐक म्हणे हे जे दिखते ना म्हणे, हिनं तिया पोऱ्याला एकदा म्हटलं तू कशाचा देव? याने तिच्या नवऱ्याच्या दाढीची केस आणि हिचे बी बांधली, बिचारीले टकली होणं पडलं म्हणे हिचं तर काही नाही, हिचं तर जाऊ दे म्हणे. एकानं म्हणे हे जे सखी आहे ना म्हणे तिचं सोड, माझा आई तिनं तर फक्त टकली झाली. माया एक काय केलं यानं, माझ्या घरी आला म्हणे. सत्यनारायणची पूजा होत होती आणि आला त्या पाटल्यावर बसून गेला म्हणे कर माई पूजा, मी सत्यनारायण आहे. मोकी पूजा कर, मऊ पूजा कर, मी सत्यनारायण हूं सखी, मी तो नारायण हूं. त्या सखीने म्हटलं कशाचा नारायण? अंग तोंड धुवून येत नाही, भुरसायला येऊन जातो. 4 दिवस अंग धुत नाही म्हणे. अंग धुवायचा नावाचा काका आणि म्हणे मी देव आहे. अरे घरी जाय म्हणे. कशाचा देव म्हणे तू? ही गोष्ट लागली मनाला. सखी बसली शिरा बनवला. भगवंताला क्रोध आला. भगवंतानी काय केलं? ते उठले, 2 मांजरीचे पिल्ले घेतले, त्या सत्यनारायणाला खाली फेकला. ना सत्यनारायणाला खाली फेकला आणि ते जडी सत्यनारायणची पूजा होत होती ना, तरी 2 मांजरीचे पिल्ले ठेवून दिले. आणि काय केलं? पुरं जडी पूजा होणार होती तरी पुरं शेणानं झेपोटी करून यायचे सारखे खराब झाले वाटत. हार्ट अटॅक नको देवाळा. 2 दिवसची कथा बाकी आहे आपली. जीव धबधबू लागला म्हटलं. भाऊ जाऊ दे, हाताने फेकून घेऊ. तू राहू दे, हाताने फेकणं परवडते. तसं कधी होत असेल तर आमचे हात दिले देवाना. ये लंबे लंबे हाथा दिए हमको, बड़े बड़े हाथा से फेकेंगे वो रेन देव. कथाकडे इकडे लगे. बोलो गोपाल कृष्ण भगवान की जय. मग महाराज काय करलं? 2 मांजरचे पिल्ले घेतले, एक कुत्र्याचं पिल्ल घेतलं, एक मांजरचं पिल्ल घेतलं आणि दोघी पिल्ले आले त्या वट्यावर आणि जा घराच्या बाहेर निघाले. पुरं त्या मांजरच्या शेणानं पुरं लिपापोती करून दिली पुऱ्या घरात. वासच वास. आणि घराच्या बाहेर निघून काय म्हणतात त्या गवडनला, त्या सखीला, जाय म्हणे मधात त्या सत्यनारायण बसला, कर पूजा म्हणे. सखी मधात गेली. ते पिल्ले तिच्या अंगावर कुदले. ते कुदले. हे शोध ऐक, माझ्या अंगावर कुदले, मी त्या तडीच पडली म्हणे. आणि दरवाजाचा जो काय म्हणता उंबरठा, पण जशीच पडली दरवाजाच्या उंबरठ्यावर पडली. पाय म्हणे कमळलं वाकडं झालं. पुढची कथा आहे ती. हिचं तर काही नाही म्हणे. मयाई माया पूर्ण येले एकदा कधी असं मजाक म्हणजे म्हटलं अशी फक्त की तू काय आहे का चांगला दिखत नाही म्हणे. माया पूर्ण मजाक म्हणे म्हटलं. तिया कृष्णानं मनावर घेऊन घेतलं महापोरचं बोलणं म्हणे असं काय मनावर घेतलं माझ्या लेकानं ते बोलणं म्हणे. ऐकवते म्हणे महापूर्ण विनोदात म्हटलं, लाडाकन म्हटलं की तू काय आहे रे, तू चांगला नाही, तू काय आहे. ह्यात या कायाच्या मनावर लागून गेली. या रात्री आला आणि मग पोर जपेल होती. बरं मग पोरनं केलं तर केलं, मह्या बी केलं म्हणे काय केलं सांग. अरे म्हणे कसं सांगू म्हणे, सांगताना लढू येतो म्हणे.
आणि तिच्या डोक्यावर हे एवढा पदर होता बरं का, असा खाली दोघीच्या मायलेकीच्या हे हातभर पदर होता. आता हिंदीत ऐका, बोले तेरो लाला रात में आयो और मेरी बिटिया की खटिया से चोटिया की बिटिया बांध दियो. बोले म्हणजे राती आले आणि खटिया की पटिया से मेरी बेटी की चुटिया बांधी. मेरी बेटी की बांधी तो बांधी, मेरी भी खटिया से चुटिया. महाराज सांगते आम्ही दोघी मायलेकीचे केस त्याने त्या खाटपणी असे बांधल्या. सकाळी आम्ही जसेच उठले म्हणे मा पोरचे ते अर्ध्याहून जास्त केस तिचे गेले तर महे गेले तर गेले, पण तिचेही गेले. तिचं लग्न बाकी आहे पण दाखवाय पुरी पदर उघडला तो पुरी टकली. ह्या लेखानं केलं म्हणे, हात या लेखानं केलं म्हणे. तोरणाला कुठे आहे तो कृष्णा. बरे सगळी लीला आहे, सगळं खोटं सांगताय बरं का बघ. कारण की 3-4 दिवस झाले कृष्णा कुठे दिखालेली ना. आता बहाणे तर दाखवणे पडतील. हे सगळी सखी जे आहे की नाही कृष्णाचं खोटं बहाणं सांगताय. काय सांगताय की यशोदा मैया कृष्णाला बोलवीन आणि त्या कृष्णाचे आम्हाला दर्शन होतील. बोलवलं, हे लाला, हे सुन लाला उठ. असं आहे. आणि लाला म्हणजे आमचे कृष्णाचे आहे ना, आमचे लड्डू गोपाली किती वाजता उठता मालूम आहे का? 9, 10, 11, 12 या उठ्याचा टाइम आहे. आमचे देव 5 वाजता उठता. कारण की आमचे जे आराध्य देव भगवान कृष्ण आहे तेच तर 12 वाजता उठता. वृंदावन म्हणे मंगला आरती होत, सकाळी कोणत्याच मंदिरात आरती होत नाही बरं का बघ. कारण की वृंदावनचा ठाकूरच तर 9 वाजता उठतो बरे. आणि असा तसा बी उठत नाही. कसा उठतो सांगतो. वृंदावनची लीला आहे, ऐकायला भेटते, ऐकून घ्या. वृंदावनची लीला आहे. सकाळी उठतो बरं. कसा असा उठत नाही. यशोदा जाते, यशोदा मैया जाते, हे लाला उठणं. तुम्ही कसे जाता तुमच्या पोरायचं, राजा उठणं. तुमचं वेगळं आहे. तुम्ही 3दा सांगता, 4थींदा तुमचा लाऊड स्पीकर. अरे उठणार पोऱ्या डायरेक्ट बाथरूम मध्ये. तुमचं वेगळं आहे, ही यशोदा वेगळी आहे, ती यशोदा वेगळी होती. हो, हे घर की कहाणी आहे महाराज. मैया यशोदा रोज सकाळी झाली की भगवान जपेल राहायचे. जपले की भगवंताच्या अंगावरची चादर काढायची. लाला उठ जा, लाला उठ जा. कधी पाया, मग पहिले धीरे धीरे पाय दाबे. लाला, ए लाला सवेरा हो गया, उठ जा लाला. देख सूर्य सर पर आ गया लाला, अब तो उठ जा. महाराज तरी कृष्णा उठत, भगवंत उठत ना. मग पाय झाले की हात दाबे. लाला तुको पता है का है गो. बोले का है गो. बोले तोरे लिए तो मैंने बांसुरी लाई थी. का लाई थी बांसुरी. और वो तो आरो बलराम है ना, बलराम वो तारी बांसुरी, और बांसुरी वो जान दे. और तारी जो गैया है ना बलराम, और जो बलराम सबरी की सबरी भैया बोले चराने को ले गयो. आणि महाराज जसंच म्हटलं चराने को ले गयो, भगवान तसंच उठत. हा मारी गैया गैया गैया. आणि पाहत गैया तो तडी आहे. मैया तो मुंह से झूठ बोलती है, मैं तो से झूठ ना ना ना. मग भगवान रुसून जायचे. रुसून जायचं. लाला का है गो बेटा. मैया कछु ना है गो, तुम्हारे से झूठ बोलती है. असे आता झूठ बोलती है. मैया यशोदा रोज एक नई बासरी आणून ठेवायची. नोर तुको पता है मैं तोरे लिए का लाई है मैया. बोले बासुरी. आणि जशीच बासुरी दिली भगवंत प्रसन्न व्हायचे. पण त्या दिवशी गौडनी दारी उभ्या भगवंत जपले. आणि गौडनीने कान भरले की यानं असं केलं, त्यानं तसं केलं, त्यानं तसं केलं. यशोदेने तडून हाका मारला, कृष्णा. भगवंताला समज म्हणे आलं, आज आपल्या मायचा पारा चवडेल आहे. नादी लागू नका. रोज याची पाय दाब्याची, बासुरी द्यायची, आणि आज तर द्वारावरून हाका मारते म्हणजे कुछ तो गडबड है. भगवंतानी एक डोळा उघडला, दुसरा बी. ए कृष्णा कन्हैया
भगवंताने पाहिलं गंमत काय आहे, आज उठवायला आली नाही आणि दुरून हाका मारते, दुरून हाका मारते. भगवंत गेले, दरवाजा म्हणून असे लपून पाहत आहे. अरे बापरे, हे सगळ्याच्या सगळ्या माया घरी कंप्लेंट. गेले भगवंत, मैया असे हा मैया काय है गो, बरी ये देख ये का है गो, तूने इले टकली करून टाकली. मैया तुको लगता है मैं इसको ऐसा करूँ गो. बोले ज़रा लगता तो ना है भैया, ये सबरे के सबरे झूठ बोल रहे हैं. अच्छा एक इसने देखो 2 शब्द क्या गलत बोल दिए लाला, तूने इसके बाल नहीं लिए. अब बता बेटा, इससे शादी कौन करेगा, कोण लग्न करणार याच्याशी, काय कोण लग्न करणार माझ्या पोरशी. मग भगवंत काय म्हणता, मैया काय को इतना टेंशन ले रही है सखी, मैं हूं ना, मैं थारो खसम बनूंगो, मैं थारो खसम. खसम म्हणजे मीच माणूस, पती परमेश्वर. मग यशोदा मैया पाहायला लागली, लाला तूने मुंह धो लियो ना मैया ना. लाला तेको नहानो धोनो आतो है ना, नहानो धोनो आते ना, कसम बनने चलो है. नानो दोनों आवे ना कसम बन रोए. लाला पहिले लंगोट पहननो सीख जा. महाराज हे भगवंताची लीला आहे. मग भगवंतानं काय केलं, धीरे धीरे कुठे जाणं स्टार्ट केलं, गाय चरवायले जाणं स्टार्ट केलं. स्टार्ट करताना पाहिलं, सगळ्यांना आपल्या आपल्या घरून शेजोरी आणली होती, सगळ्यांना आपली आपली शेजोरी खुल्ली, भगवंतानंही खुल्ली. दूध भात दही, आणि सगळ्याच पालं, मधुमंगल सुदामा मनसुका तनसुका धनसुका सगळे आले. हे कन्हैया का लायो है, मैं तो दही लायो माखन लायो. हा दोन्ही का लायो. तो एक म्हणतो मी खीर देऊन म्हणे खीर आणली, मी खीर देऊन खीर आणली. दुसरा म्हणतो मी खीर लाल चपाट्याच्या मिरच्याची चटणी आणली. एक म्हणतो मी डाळ गंडोरी आणली, आडल्या फेमस भाजी आहे बरं का. एक म्हणतो मेथीची भाजी, डाळ गंडोरी फेमस आहे ना, मिरचीची भाजी. एक म्हणतो मी तडून तडून मिरचीची भाजी आणली, डाळ गंडोरी. मामाईला गंडोऱ्या गेल्या आणि डाळ मध्ये टाकल्यानं आणली. आम्हाला पहिले तेच वाटत होतं, डाळ गंडोरी म्हणजे म्हटलं डाळ असेल तिच्या गंडोऱ्या करत असतील मग बनवत असतील. मला त्या भाजी मध्ये भाजीच सापडे ना, ऑन शेंगदाणे आणि मिरच्या. म्हटलं अशी कशी काय भाजी आहे, तिच्यात भाजीच नाही आहे. ना डाळ दिखते, ना डाळचा पत्ता आहे, ना गंडोरीचा पत्ता आहे, नुसतं शेंगदाणे आणि मिरच्या. म्हटलं धन्य धन्य खिरोदावालो. भगवंत म्हणू लागले, हे तुला कुठून आणले म्हणे, खिरू देऊन म्हणे रिटर्न घेऊन जाय. त्याला सांग दही दूध दे सांग का. मग या खिरुद्या शेका माय माऊलीनं दही दूध भात दिला, पण तिच्यात बी पाणी टाकून दिलं. मग भगवंत आले नाही, तिच्या स्वप्नामध्ये खिरुद्या, मग मी हे नाही सांगणार ती खिरुद्याचीच होती. दही दूध भात दिला, पण तिच्यात बी पाणी टाकून दिलं. अर्धा लिटर दुधामध्ये 1 लिटर पाणी. देवाला कोणतं समजते, पिऊन घेऊन गट 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 आले देव स्वप्नामध्ये. भगवंताची एक सखी होती, भिंडला सखी. तिचं नाव काय होतं, भिंडला सखी. भगवंत तिथे म्हणे गोबर चोट्टी, शेण चोट्टी आहे म्हणे. ते काय करे, भगवंताच्या गौशाळे म्हणून शेण. मग शेण ने भगवंत म्हणत कन्हैया, हे सखी का जा रही है. कन्हैया मैं ये लेकर जा रही हूँ. बोले का, बोले गऊ का ये सब लेकर जा रही हूँ, गौमूत्र वगैरह. बोले सखी मूल्य देना पड़ेगा, फ्री में कछु ना मिले. बोले मूल्य,
बोले अब मैं लेकर जाऊंगी तो मूल्य कैसे दूंगी? देखो गिनती आती है, सकीमों को गिनती नाही आती. भगवंताला गिनती येत. भगवंताला काय येते? एक पुरं मला देऊन दे, एक पुरं घेऊन घे. आणि भगवंत देतात हे गिनून नाही देता, असं देता की जीवन भर घेतच राहता. झोली भर जाती है ऐसा हमारे भगवान देते हैं, झोली भर कर देते हैं. मग म्हणे आता करायचं कसं? म्हणे मी एक टोपलं शेण नेलं की एक ठिपका त्या तोंडावर लावते, एक टोपलं शेण नेलं की एक शेणाचा ठिपका या तोंडावर. असं आहे. तिनं नेलं बाबा एक टोपलं, दोन टोपलं, भगवंताचं परत तोंड शेणाच्या ठिपक्याने भरवलं. त्यापासून भगवंत तिला म्हणता गोबर चोट्टी. काय म्हणता? गोबर चोट्टी. शेण चोट्टी मराठीत भाषेत शेण चोट्टी, वृंदावनच्या भाषेत गोबर चोट्टी म्हणजे भिंडला सखी. मग भगवंत आले ना तुमच्या खिरोद्यातल्या एका मायमाऊलीच्या स्वप्नात. म्हणे तुला दही दूध धाडलं तर धाडलं, गोबर चोट्टे म्हणे पाणी बी टाकून दिलं, चोट्टी गुदली. मग ते मायमाऊली काय सांगते लक्ष देऊ का? काय? ए दही दूध ताक आणि लोणी बाई माझ्यार, ओ बाई माझ्यार, दुधात नाही पाणी बाई माझ्यार, दुधात नाही पाणी बाई माझ्यार, दुधात नाही पाणी बाई माझ्यार, दुधात नाही पाणी. बाजाराला विकण्या निघाली, बाजाराला विकण्या निघाली, दही दूध ताक आणि लोणी ग बाई ग, दही दूध ताक आणि लोणी बाई माझ्या ग, बाई माझ्या ग, दुधात नाही पाणी बाई माझ्या ग, दुधात नाही पाणी बाई माझ्या ग, दुधात नाही पाणी. सांगते ए दही दूध ताक आणि लोणी बाई माझ्यार, दुधात नाही पाणी बाई माझ्यार, दुधात नाही पाणी.